नमस्कार मंडळी, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. बघा, हिवाळा स्पेशल अशा पद्धतीचा मुखवास तुमच्या आहारामध्ये तुम्ही नक्की समावेश करा. पोटाचे जे काही त्रास असतील ते सुद्धा कमी होतील आणि तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन सुद्धा मिळेल. बघा, एक वाटी मी सोप घेतलेली आहे आणि सोप सुद्धा मस्त अशी खमंग आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायची आहे. बघा, एक मोठं बाउल घेतलेलं आहे, त्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, जवस घेतलेला आहे एक वाटी. जवस खाणे सुद्धा आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. त्यामध्ये ओमेगा 3 असतं आणि हाडाच्या मजबूतीसाठी अतिशय पौष्टिक हे जवस असतं. त्यामुळे जवसाचा सुद्धा समावेश नक्की करा. बघा, जवस सुद्धा मंद आचेवर खमंग असं भाजून घेतलेलं आहे आणि मोठ्या एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, आता सूर्यफूलचं बी घेतलेलं आहे आणि काही पंपकिन सीड घेतलेलं आहे अर्धा वाटी. हे सुद्धा आपण मस्त खमंग मंद आचेवर भाजून घेऊया. यामध्ये जे टरबूज मगज वगैरे असलं ते सुद्धा तुम्हाला जे आवडत असेल ते यामध्ये तुम्ही घालू शकता बघा. आणि प्रमाण सुद्धा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. भाजून घेतलेलं आहे ते सुद्धा बघा एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, एक वाटी मी ओवा घेतलेला आहे. या सर्वांचे प्रमाण कमी जास्त आवडीप्रमाणे सर्व कमी करू शकता. कमी जास्त तुम्ही करू शकता. बघा, थोडंसं पाणी घालायचं, त्यामध्ये बघा थोडंसं साधं मीठ घातलेलं आहे आणि चवीनुसार मस्त काळं मीठ सुद्धा मी घालून घेतलेलं आहे. यामध्ये बघा तुम्ही लिंबूचा रस सुद्धा वापरू शकता. मी हिवाळा असल्याच्या लिंबूचा रस वापरत नाही. तर बघा, असंच पद्धतीने बघा हा ओवा छान असा भाजून घेत आहे. बघा, आता ओवा छान असा मस्त मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मस्त मग भरपूर दिवस हा कुरकुरीत राहतो ओवा. बघा, छान बघा ओवा मस्त भाजलेला आहे. हा सुद्धा आपण त्या बाउलमध्ये आता काढून घेऊया. ओवा खाल्ल्याने आपल्या सर्दी, खोकला आणि पोटाचे त्रास जे आहेत कमी होतात. त्यानंतर बघा, एक वाटी तीळ घेतलेले आहे. यामध्ये बघा तुम्ही धनिया डाळ जी असते ना ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. बघा, आता हे सर्व जे सीड्स घेतलेले आहे आपण सोप ओवा घेतलेला आहे ते सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा, आता थंड करून एका बरणीमध्ये स्टोअर करून तुम्ही महिनाभर आरामशीर खाऊ शकता. सकाळ संध्याकाळ जेवण झाल्यानंतर 1 चम्मच तुम्ही आवर्जून रोज खाल्ला पाहिजे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. बघा, 1 चम्मच तुम्हाला मी खाऊन सुद्धा दाखवते. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा हा आपला मुखवास बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा रेसिपी नक्की ट्राय करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.